नमस्कार. मी सुलक्ष्मी बाळगी, ठाणे महाराष्ट्रावरून. आज आपल्यासमोर एक डिबेट सादर करणार आहे समान नागरी कायदा याविषयी. ह्यामध्ये दोन्ही बाजू मीच मांडणार आहे. त्यामुळे विरोधी आणि अनुकूल ही दोन्ही मतं आपण ऐकूया. प्रथम आपण समजून घेऊया समान नागरी कायदा म्हणजे काय. समान नागरी कायदा म्हणजे नागरिकांना, देशाच्या म्हणजे भारताच्या नागरिकांना एक समान अधिकार, विवाह, घटस्फोट, वारसा आणि मालमत्ता ह्याविषयी धर्म, लिंग, जात निरपेक्ष. तर एक समान अधिकार. बघा, आता हा कायदा ह्याला दोन पैलू आहेत. आपला देश हा विविध संस्कृतींनी नटलेला आहे. आपण आता आधी पहिल्यांदा विरोधी मतं पाहूया. आपल्या देशामध्ये अनेक विविध धर्म आहेत, जाती आहेत. या धर्मांचे काही संस्कार आहेत, प्रथा आहेत, रूढी आहेत. आता ह्या आजपर्यंत चालत आलेल्या प्रथा रूढींना या कायद्याद्वारे एकाच वेळेला विसर्जित करायचं का? ते योग्य ठरेल का? नाही, असं काही जणांना वाटतं. कारण का? म्हणजे हे मलाही वाटतं. एकाच वेळेला यांना विसर्जित करू नये, तर पूर्णपणे समजून घ्यावं की काय होणार आहे. आता विवाहाच्या बाबतीमध्ये विवाह बहुपत्नीत्व या कायद्यानुसार गमावलं जाईल. मुस्लिमांमध्ये काही वेळेला जर समजा एखादी परित्यक्ता असेल, विधवा असेल आणि जर त्या माणसाच्या पहिल्या पत्नीला मान्य असेल तर तिला घटस्फोट न देता दुसरं लग्न किंवा तिसरं लग्न करण्याचा अधिकार का असू नये? जर त्यांना धर्माने हे अधिकार दिलेले आहेत तर त्यांना वंचित करणारे कोण आपण? बरोबर की नाही? कायद्याने. आता घटस्फोटाच्या बाबतीत बघायला गेलं तर घटस्फोटाची मोठी कार्यप्रक्रिया आहे. एवढी कार्यप्रक्रिया जर मुस्लिम लोक करत बसले तर त्यांना लग्न करण्याचं त्यांचं फारच लांबलं जाईल. ख्रिस्ती किंवा शीख धर्म किंवा पारशी धर्म यामध्ये घटस्फोटाला मंजुरी नाही. ख्रिस्ती धर्मामध्ये तर तो एक संस्कार आहे जो कायमस्वरूपी आहे आणि अविघटनशील आहे. तर अशा धर्मियांना जर ही घटस्फोटाची कायद्याद्वारे जर मंजुरी मिळाली तर त्यांच्यामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढेल. कारण सगळ्यांना स्वातंत्र्य असेल, जे आजपर्यंत धर्मानुसार सगळेजणं मान्य करत आले आहेत आणि तडजोडीने आपलं जीवन कायमस्वरूपी आपल्या जोडीदाराबरोबर घालवत आले. त्यांना ही खीळ बसेल. नवीन पिढीला हे म्हणजे कितपत बरोबर ठरेल याविषयी मला शंका वाटते. तिसरी गोष्ट, मालमत्तेचे अधिकार. जर मुलगा हा बापानंतर जर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी जर घेत असेल किंवा त्याच्या बहिणीच्या लग्न कार्याची वगैरे जबाबदारी तो जर घेत असेल किंवा ते अपेक्षित असेल धर्मानुसार, त्याच्या रूढीनुसार, तर बापाच्या मरणानंतर मालमत्तेचे अधिकार त्याला का बरं पूर्णपणे मिळू नयेत? जर हा कायदा आला तर हे अधिकार त्याच्यापासून वंचित होतील आणि सगळ्यांना समान अधिकारामुळे त्याला जो भाग आहे मिळणारा तो फार कमी होईल. चौथी गोष्ट, दत्तक घेणं. दत्तक घेणं हे मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती धर्मांना मान्य नाही. ते पालकत्व स्वीकारू शकतात पण दत्तक नाही. पण कायद्यानुसार जर दत्तक घेणं जर आलं, मान्य झालं, तर मग ही दत्तक मुले त्या माणसाच्या संपत्तीवरही अधिकार दाखवू शकतील. पण ही जर दत्तक मुले समजा बरोबर निपजली नाहीत तर का बरं यांना संपत्तीचे अधिकार मिळावेत? ते त्यांच्या मातेला त्यापेक्षा का मिळू नयेत? कारण ही मुलं कशी निपजतील ह्याची खात्री त्यांना नसते, कारण ती त्यांची स्वतःची नसतात. हा मुद्दाही एक विचारात घेण्यासारखा आहे. मुलींचे वय या कायद्यानुसार वाढवावे. जर मुलींचं वय वाढलं तर त्यांच्या लग्नानंतर मूल होण्यामध्ये अनेक अडचणी नैसर्गिकरित्या निर्माण होऊ शकतात. आणि आजकालचं आपलं जे खानपान जे आहे, जंक फूड किंवा काही आजच्या पिढीचं, त्यांना तर हा आणखीनच प्रश्न भेडसावू शकतो, जो ऑलरेडी सगळ्यांना भेडसावत आहे PCODच्या निमित्ताने.
त्यामुळे जर कायदेशीररित्या जर वय वाढवलं तर मुलं होण्यामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ही विरोधी मतं या कायद्यानुसार आहेत आणि जी बरीचशी आपल्याला पटतात. आता आपण ह्या कायद्याला अनुकूल मतं पाहूया. प्रथम, विवाह. बहुपत्नीत्व जर जे एक धर्माने मान्य केलेलं आहे, त्या धर्माचा कायदा म्हणजे जो पर्सनल लॉ आपण म्हणतो, तो घटनेच्या 3ऱ्या भागानुसार हे कायदे घटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हाच हे विलय व्हायला हवे होते, पण हे विलय व्हावेत अशी तरतूदही त्याच्यामध्ये होती. पण असे झाले नाही आणि हा कायदा आता आणावा लागतो आहे. त्यामुळे हा कायदा आणताना जर समजा एकपत्नीत्व लादलं गेलं तर बहुपत्नीत्वामध्ये जे आपल्या ऐशारामासाठी किंवा आपल्या विलासासाठी अनेक लग्न करतात त्यांना आळा बसेल. मुख्य म्हणजे कितीही म्हटलं तरी कोणतीही स्त्री ही आपल्याला सोबत आणू इच्छिणारच नाही. हे मी देखील एक स्त्री आहे म्हणून मी अगदी प्रकर्षाने सांगू इच्छिते. पण एकपत्नीत्वामुळे अपत्याला देखील आळा बसेल. या कायद्यानुसार 2 अपत्य यांच्यावरती जर अपत्य झाली, मुलं झाली, तर त्यांना मतदानाचा अधिकार नसेल किंवा त्यांना शासकीय सुविधेपासून वंचित राहावे लागेल. हे अतिशय योग्य आहे, कारण नुसती संख्या वाढवण्याकडे जर काही धर्मियांचा कल असेल तर त्याला इथे आळा बसेल. नुसती संख्या वाढवून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी हे स्वीकारतात का? नाही. मग ही कुपोषित किंवा अशिक्षित मुले ही देशविघातक कृत्ये करायला धजावतात. जी अल्पसंख्याक होती ती आता बहुसंख्याक होतात, पण त्यांना ज्या शासकीय सवलती मिळतात त्या कमी होत नाहीत. पण ह्या कायद्यानुसार या शासकीय सवलती मिळणं बंद होईल आणि मग साहजिकच आळा बसेल आणि जी काही मुलं होतील 1 किंवा 2 त्यांना व्यवस्थित त्यांचे पालनपोषण केले जाईल. तसेच या कायद्यानुसार वारसा हक्काने कोणालाही दत्तक घेऊ शकतो. मला एक सांगा की हिंदू समाजाचीच मुलं बेवारशी किंवा अनाथ असतात का? नाही. सर्व धर्मांची मुलं कितीतरी वेळा काही प्रसंगानुसार अनाथ होऊ शकतात. त्यांचे आईवडील काही आजारामुळे निधन पावू शकतात, काही लढाईमध्ये निधन पावू शकतात, काही अपघातांमध्ये निधन पावू शकतात किंवा काही लोकांना त्यागलं जातं लहान मुलांना. मग अशा लहान मुलांच्या पोषणाची जबाबदारी कुणावर असते? जर स्वेच्छेने कोणी जर ते घेऊ शकत असतील तर किती आनंदाची गोष्ट आहे की त्या मुलाला किंवा त्या लहान मुलाला पालक मिळतील आणि त्याचे व्यवस्थित पालनपोषण केले जाईल. नुसते पालकत्व मिळून फायदा नाही, त्यांच्या संपत्तीमध्येही त्या मुलाला अधिकार असला पाहिजे. कारण जेव्हा त्या माणसाचे निधन होईल तेव्हा त्याचे भाऊ बहीण किंवा कोणीही त्या संपत्तीवर अधिकार दाखवायला येतील. मग ह्या मुलाचे काय? जर समजा त्याचे वय कमी असेल किंवा जो अजून कमवता झाला नसेल तर मग तो ह्या सर्वापासून वंचित होईल. आणि जे कायद्याने जर त्याला अपत्याला जर कायद्याने जर या दत्तक मुलाला जर हे अधिकार दिले तर किती सुंदररित्या आपोआप ती मालमत्ता त्यालाही मिळेल आणि तो छान प्रकारे त्याचे जीवन जगू शकेल. चौथी गोष्ट, कायद्यानुसार आईला किंवा मातेला अधिकार आहेत मालमत्तेमध्ये. धर्माच्या कायद्यानुसार म्हणजे पर्सनल लॉनुसार मुस्लिम समाजामध्ये किंवा ख्रिश्चन समाजामध्ये देखील मृत मुलाच्या मालमत्तेचे अधिकार आईला जात नाहीत, ते फक्त वडिलांना जातात. किंवा वडिलांच्या मालमत्तेचे अधिकार गोवा राज्य सोडून वडिलांच्या मालमत्तेचे अधिकार किंवा मालमत्ता ही त्याच्या मुलांमध्ये विभागली जाते. पण हे योग्य आहे का? तुम्हीच सांगा. मुलाचे पालनपोषण आई वडील दोघंही जण करत असतात. त्या मुलाला वाढवण्याची जबाबदारी दोघांचीही असते. त्यामध्ये दोघांचेही तन मन धन सर्व खर्च होते. मग अशा मुलाचं समजा निधन झालं तर त्याची मालमत्ता ही आईलाही का मिळू नये? तसेच जेव्हा मुलगा किंवा मुलगी आपण वाढवतो, जेव्हा त्यांना जन्म देतो, त्यांना मोठे करतो, तेव्हा दोघांनाही आपण समान शिक्षण देतो. आई वडील कधीच मुलांमध्ये भेदभाव करत नाहीत. मग मालमत्तेमध्ये का भेदभाव करावा?
आणि जर धर्मानुसार जर ह्यावर काही बंधनं येत असतील तर कायद्यानुसार ही बंधनं झुगारून का देऊ नयेत? कारण हे युगप्रवर्तन आहे, हे विचार प्रवर्तन आहे. म्हणून कायद्यानुसार जर त्या मुलीला किंवा त्या बहिणीला किंवा त्या मातेला जर आईवडिलांच्या मालमत्तेवर अधिकार मिळाला तर ते किती सुसंगत ठरेल. हा एक मुद्दा. घटस्फोटामध्ये बघा, धर्माच्या संस्कारानुसार लग्न हा एक अविघटनशील संस्कार आहे, मान्य आहे. पण जर समजा मतभेद असतील किंवा पटत नसेल किंवा त्या दोघांनाही अधिकार आहेत की आपल्या विचारानुसार आपलं जिथे जुळतं तिथे लग्न करण्याचा किंवा लग्नानंतरही ते लग्न रद्द करून दुसरा जोडीदार निवडण्याचा, आयुष्यभर एका संस्कारासाठी मतभेदाखाली हे जोखड मानेवर ठेवून वावरणं योग्य आहे का? नाही. मग कायद्याने जर त्याला मान्यता मिळत असेल तर ते किती योग्य ठरू शकेल, बरोबर की नाही? आणि हे घटस्फोट देखील ह्याच्यामध्ये एक कार्यप्रणाली आहे. आता मुस्लिम लोक म्हणतील की आम्ही बहुपत्नीत्व, एका बायकोला जर घटस्फोट देऊन जर दुसरी बायको करायची असेल तर त्या कार्यप्रणालीमध्ये एवढा वेळ जाईल की आम्हाला मग असं वेळ घालवण्यामध्येच आमचं आयुष्य खर्च होईल. पण ही कार्यप्रणाली योग्य आहे, कारण ह्यामध्ये दोघांनाही विचार करण्याची समान संधी दिली जाते. त्यांचं मतपरिवर्तन करण्याची मध्यस्थांद्वारे समान संधी दिली जाते आणि कधीकधी त्यांचे मतप्रवर्तन होऊन पुन्हा दोघंजण एकत्रही येतात. पण समजा हे सगळं कार्यप्रणालीनुसार जर त्यांचा अंतिम निर्णय असेल वेगळं होण्याचा, विभक्त होण्याचा, तर त्यांना विभक्त होऊ द्यावं. मग त्याच्यामध्ये किती वेळ लागू दे, पण हे योग्य आहे. कारण तो जो अंतिम निर्णय असेल तो संपूर्ण विचारांती मध्यस्थांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला निर्णय असेल आणि यामध्ये दोघांनाही समान अधिकार असतील. त्यामुळे कायद्याद्वारे जर हे होणार असेल तर ते योग्यच आहे आणि आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे. पारशी धर्मामध्ये जी मुलगी इतर धर्मियांशी लग्न करते तिला पुन्हा त्या धर्मात येण्यास परवानगी नसते किंवा तिच्या मुलांना देखील त्या धर्मात घेतले जात नाही. पण हा कायदा जर आला समान नागरिकत्वाचा तर यावर हे विसर्जित होऊ शकतात, हे जे नियम आहेत. त्यामुळे ज्यांना जरी बाहेरच्या धर्मियांशी लग्न केले ज्या पारशी स्त्रीला, तरी तिला जर आपला धर्म त्याच्यामध्ये चालू ठेवायचा असेल आणि तो दोघांच्याही संमतीने जर चालू ठेवायचा असेल तर त्यावर का बरं आपण योग्य पावलं उचलू नये? तर ह्या कायद्यानुसार तेही व्यवस्थित होईल असं मला वाटतं. मालमत्ता अधिकार हे सर्वांना समान असतील, त्याच्यामध्ये लिंग जात भेद काही नसते. आता काही राज्यामध्ये हा कायदा लागू होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, पण ह्या राज्यामध्ये ज्या आदिवासी जमाती आहेत की ज्यांच्या रूढी पूर्वापार चालत आल्या आहेत आणि ज्यांना अजून या जगामध्ये म्हणजे आपल्या नेहमीच्या लोकांमध्ये आणलं गेलेलं नाही आहे आणि जे त्यांच्या धर्मामध्ये त्यांच्या रूढींमध्ये खुश आहेत, त्यांना त्यांची जीवनशैली पसंत आहे, अशा लोकांवर काय परिणाम होईल तर मी सांगू, ह्या कायद्यानुसार त्यांनाही समान अधिकार आणि समान कायदे असतील, लागू होतील की ज्यामुळे ते आज ज्या अवस्थेत आहेत अशिक्षित किंवा अविकसनशील अवस्थेत त्यातून ते बाहेर येतील, त्यांना मुख्य धारेत आणायला मदत होईल आणि हा कायदा हे सुसंगत करेल. त्यामुळे हा कायदा योग्य आहे असे मला वाटते. आता ही दोन्ही जर आपण डिबेट्स ऐकली तर मला अंतिमरित्या असं वाटते की ह्याच्यामध्ये जी विरोधी मतं आहेत ह्यांचे मन वळवणे जरुरीचे आहे. ह्याच्यामध्ये त्यांच्या धर्मातल्या काही त्रुटी आहेत त्या उघडकीस आणणे जरुरीचे आहे आणि हे चर्चेद्वारे वगैरे सर्वांच्या मताने हे होणे जरुरीचे आहे. त्यामुळे ह्यामध्ये मानसिक शिक्षण दिले जाणे जरुरीचे आहे की त्यामुळे हे लोक स्वतःहून या कायद्यात येतील. बरं, काही लोकांना अजिबात मान्य नसेल तरीही राष्ट्रीय एकात्मतेसाठी किंवा राष्ट्राच्या हितासाठी हा कायदा आणणे योग्य आहे असे मला वाटते, मग तो स्वेच्छेने असू दे किंवा कायद्यानुसार. धन्यवाद.